आणि या अभंगातून संपूर्ण जगताला नामाचं फळ सांगितलं. आतापर्यंत एवढंच सांगितलं, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. वेळ प्रसंगी फायदा सांगितला, वेळ प्रसंगी लोकांशी ताडणही केलं. रागाने बोलले, प्रेमाने बोलले, परंतु अनेक प्रकाराने सांगून सुद्धा ज्या अर्थी लोक ऐकत नाही त्यावेळेला ज्ञानोबाने ओळखून घेतला. मंदोपी न प्रवर्तते फलम अनुदिश्य, मंदोपी न प्रवर्तते. शास्त्र सांगतंय फलम अनुदिश्य, याचा अर्थ असा आहे, फळ असल्याशिवाय, फळाला पाहिल्याशिवाय मंदोपी, मूर्ख व्यक्ती सुद्धा कोणत्या कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. कोणी कोणाशी फायद्याशिवाय बोलायला तयार नाही. फायदा नसेल तर कोणी कोणाशी बोलत नाही. आणि एखाद्या व्यक्तीकडून जर पैसे घेतले असेल आणि ते समोरचा आपल्याला जर देण्याची इच्छा नसेल, पैसे घेतले देण्याची इच्छा नाही म्हणा, किंवा आता जवळ नाही पण सारखंच मागतोय पैसे, कधी देणार, कधी देणार, कधी देणार. जर तो समोरून येताना जर दिसला ना, मार्ग बदलून जातो. हा काय, तिथून जर गेलं तर तोटा आहे. आणि जर फायदा असेल तर मार्ग सोडून माणसं चालतात. जर फायदा नसेल तर आहे तो मार्ग सोडला जातो, आणि फायदा असेल तर मार्ग निश्चितचपणे आहे तो सोडून दुसऱ्या मार्गाला जोडलं जातं. अर्थातच तात्पर्य एवढं आहे की प्रत्येक व्यक्ती हा फायदा बघतोय, फायद्याशिवाय कुणी कुणाशी बोलायला सुद्धा. एवढीच अपेक्षा केली त्या ग्रंथातून, हितावरी यावे करणं हे हित आहे. आणि साधू संतांना वाटते लोकांचं हित व्हावं, याच्या करता लोकांनी भगवंताचं नाम घ्यावं, याच्या करता ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगताला हिताचा उपाय सांगितला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही मुखाने हरी म्हणा, मुखाने हरी म्हणा, अशा प्रकारे सांगितलं. लोक म्हणते हरी म्हणायला काय आम्ही मोकळे का? हरी आपलं वसल वाजवत, आम्ही त्याचं नाव घेऊ. कशाला हरीचं नाव घ्यायचं? आम्ही काय फायदा काय हरीचं नाव घेतले आहोत? ज्ञानोबारायांनी सांगितलं, पापे अनंत कोरी गेली त्यांची. भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय फायदा आहे? सगळ्यात मोठा फायदा सांगितला, पाप नष्ट होतं. पाप नष्ट होतं, याच्या करता भगवंताचं नाम घ्या. आणि तुम्ही घेता का? आम्हाला सांगता ठीक आहे, तुम्ही घेता का? ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिनामाची गोडी, रामकृष्णावरी सर्व काळ. मागच्या भंगामध्ये ज्ञानोबाराय म्हणते, मला मात्र त्या भगवंताची गोडी. ज्ञानदेव म्हणे हरिनामाची गोडी, मला हरिनामाची अत्यंत गोडी, अत्यंत गोडी, खूप गोडी. का गोडी तुम्हाला? कारण आम्ही वैष्णव आहे. आम्ही वैष्णव आहे आणि वैष्णवांना नामाची गोडी असते. नामसंकीर्तन वैष्णवांची गोडी. आणि ज्ञानोबाराय हे नुसते वैष्णव नाही तर महावैष्णव आहे. ज्ञानदेव ज्ञानोबाराय हे वैष्णव आहेत, पण साधे सुद्धा वैष्णव नाहीत, महावैष्णव. ज्ञानोबारायांना म्हटलं जातं महावैष्णव. ज्ञानोबाराय स्वतः वैष्णव आहे, त्यामुळे वैष्णवांची कोणतं धन आहे हे ज्ञानोबाराय सांगतात. जोडी या शब्दाचा अर्थ आहे धन. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णवांचं धन कोणतं? ज्ञानोबाराय म्हणतात नाम संकीर्तन, नामस्मरण करणं हेच वैष्णवांचं सगळ्यात मोठं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, पावया जतन हे उपाय लाभाचे. तुकोबारांची कीर्ती चहू बाजूला दुर्वळत आहे. त्यामध्ये तुकोबारांच्या कानावर, शिवाजी महाराजांच्या कानावर तुकोबारांची कीर्ती घे. एक साधारण मनुष्य, त्यांना तुकोबारांनी एक नारळ दिला. ते नारळ त्याने फोडून खाल्ला आणि त्याच्यामध्ये मोहरे निघले.
कथा सगळ्या विस्तार सांगत. 14 अभंगाची रचना केलेली होती एका ब्राह्मणाकरता, पण त्याची श्रद्धा नव्हती तुकोबारांवर. ते 14 अभंग त्या व्यक्तीने वाचले आणि तो ज्ञानी झाला. एवढा ज्ञान पंडित झाला की तो पुढे शिवाजी महाराजांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी पंचांग बघायला वगैरे वगैरे मार्गदर्शन करायला होता. त्याने विचारलं, एवढं कुठे शिकला? म्हणे तुकोबार आहे. तुकोबार आहे माझे गुरु आहे. कोण तुकोबार आहे? सर्व काही माहिती सांगितलेलं आहे. तुका विष्णू नाही तुझा, तुका तुला नेसी, ब्रह्म तुका म्हणून रामेश्वर, चरणी मस्तक ठेवी आरती तुकाराम, तुकाराम तुकाराम, नाव घेता ज्यांचं नाव घेतलं तरी यम थरथर थरथर तर कापतो, ते तुकोबार आहे. असं ज्यावेळेला तुकोबारांचं वर्णन ऐकलं त्यावेळेला तुकोबारांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. पण अगोदर ठरवलं आता आपल्याला लगेच वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना माझ्याकडून नजराणा पाठवा. नजराणा पाठवलेला आहे. ते नजराणा पाहिला, धन पाहिलं, दागिने पाहिले आणि तुकोबारांचं उत्तर, मृत्तिके समान आम्ही तेने सुखी मना, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. नामस्मरण घेणं हेच वैष्णवांकरता धन असतं. धन आम्हाला नाम हे खऱ्या अर्थाने धन वाटेल त्या दिवशी आम्हाला धनाकडे पळायची गरज लागणार नाही. धन स्वतःहून आपल्याकडे चालत येईल. हे सारच आहे जीवनात. आपण ज्याच्या मागे पळतो का नाही ते आपल्या मागे कधीच पळत काही. पैशाच्या मागे पळाला की पैसा नाही पुढं पुढं पळतो. पैशाकडे पाठ केली ना म्हणून पैशाकडे मागे पळतो. तुकोबार आहे वैराग्य धारण केलं होतं तर पैसा सारखं मागे पळायचं. काय आहे याचं कारण? हेच आहे, धन नामरूपी धन ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना वैष्णव म्हटलं जातं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. नाम संकीर्तन विठ्ठल 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 असं म्हणणं ही वैष्णवांची जोड आहे. हीच वैष्णवांचं काय आहे? परमधन आहे. आणि हे परमधन ज्यांना प्राप्त झालं त्याच्या बाबतीत काय झालं? पापे अनंत कोडी गेली त्यांची. त्यांची कोट्यावधी अनंत जन्मातली असलेली पाप ही नष्ट झाली नाही. आपण नेहमी ऐकतो सांगतो आणि फार दुखे का हो? काय कारण? त्याचं एवढंच कारण, आपण केलेलं पाप. आरशात पाहिल्यानंतर आपण जसं पाहतो तसंच आपल्याला जसं दिसतं. नवोबारांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. कदाचित मागे मी बोलूनही गेलो असेल. एक म्हातारी सुनबाईने आणला नवीन नवीन मोठा आरसा. आणल्यानंतर सासूबाईला दाखवला. सासूबाई म्हणजे बघू कसा आरसा आहे. बघितला दिला टाकून खाली पोळून टाक. कळत नाही आई बापाने असलं शिकवलं. हे संस्कार दिले का? आणून आणली वस्तू कसली आणि खराब झाला. अहो आत्याबाई काय खराब आहे त्याच्यात? काय खराब दिसलं तुम्हाला? चांगलं आहे ना. मला मागाचं एवढा आणून खुशाल फोडून टाकलं तुम्ही. का म्हणून फोडून टाकलं? का म्हणून फोडून टाकलं? म्हणजे मला चांगलं आठवतंय. मला चांगलं आठवतंय वयाच्या 10व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. पूर्वीच्या काळात लग्न होतं. 10व्या वर्षी लग्न झालं होतं तेव्हा मी माझा चेहरा बघितला होता. त्यावेळेस चेहरा बघितला होता, तेव्हापासून अजून नाही बघितला. काय भारी दिसत होती मी, किती सुंदर दिसत होते मी. माझी मलाच वाटायचं मी माझी मी कॉपी घ्यावी, पण नाही. ओठ गालापर्यंत पोहोचलाच नाही. लय प्रयत्न केला असला करून नाही जुळलं. एवढी सुंदर मी दिसत होती. आता आरशात बघितलं हे नाक बसले, हातीनं पाय दिल्यासारखं, रेषा गालात गेलेले, टरबुजासारखं झालं होतं. कसं झालं काय? आरसा काय बरोबर नाही म्हणून फोडून टाकला. आता त्या म्हातारीला दोष द्यायचा का आरशाला? दोष कोणाचा? आरशाचा आहे का? अरे थोबाडच खराब आहे. आरसा जे आहे ते दाखवतोय आपण केलेलं कर्म कधी ना कधी भोगावं लागतं. ते भोगूनच संपवावं लागतं. आपण त्याला कारण आहे पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप.
आणि आता जे आपण सुख भोगतोय उपभोगतोय त्याला कारण आहे आपण पूर्वजन्मी केलेलं पुण्य. पापाचं फळ दुःख आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे. विधीची वाप चुकवी नंबर 13व्या अध्यायात म्हणतात, विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज ओरपी. विधीची वाप चुकवी, विधी म्हणजे जसं शास्त्राने सांगितलंय तसं राहत नाही, अन्याय करतो. मग त्यावेळेला काय होतं, तयाची आसारिके असंभाळ पाप पिके मग जन्मकोटी दुःखे भोगीची. अशा प्रकारे जर केलं तर असंभाळ पाप पिके. आपण जर कार्य विहित होऊन जर राहिलो तर पाप भोगावं लागतं. पाप हे भल्या भल्यांना सुटलं नाही. आपली काय गणित आहे विठ्ठल. सुद्धा जे भगवंताचं नाम घेतात त्यांच्या बाबतीत काय होतं, एकनाथ महाराज म्हणतात, हरी कृपे त्याचा नाश. सुंदर असा प्रसंग आहे, भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये येतोय. केलेलं पाप कशा प्रकारे भोगावं लागतं आणि ते पाप भोगत असताना जर भगवंताची कृपा झाली, नाम घेतलं तर पुन्हा त्याचा नाश कसा होतो एक दृष्टांत सांगतो आणि पुढे सांगतो. सुदाम ब्राह्मण लहान लहान एकाच गुरुकुलामध्ये राहिले, एकाच गुरूंकडे, संदीपान ऋषींकडे. भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा आणि सुदाम ब्राह्मण हे एका वयाचे. भगवान बलराम दादा मोठे होते थोडेसे, भगवान श्रीकृष्ण लहान होते आणि सुदामदेव हे त्यांच्यापेक्षा लहान होते, पण लंगुटी आहे. अतिशय प्रीती प्रेम एकमेकाविषयी. एक दिवशीचा प्रसंग आहे. गुरुमातांनी सांगितलं, बाळांनो आपल्याला स्वयंपाका करता लाकूड फाटा घेऊन या. पूर्वीच्या काळामध्ये काही गॅस टाकी शिगडी वगैरे असं काही नव्हतं. गुरुमाताने सांगितलं इंधन घेऊन या, लाकडं घेऊन या. गुरुमाता म्हणजे गुरुची बायको. घेऊन येण्याकरता सांगितलेलं आहे. मग आणायचं, पण आता गुरुमाता म्हणजे माताच आहे, माऊले प्रेम निर्माण झालं. लेकर चालले ते खायला थोडंफार तरी काहीतरी पाहिजे म्हणून चणे दिले. चणे 3 मोठ्या चणे दिलेले आहेत आणि ते 3 मोठ्या चणे ठेवायला कोणाकडे दिले, सुदाम ब्राह्मणांकडे. सुदाम ब्राह्मणांकडे दिल्यानंतर सुदाम ब्राह्मणांनी ते कवले गेलेले. गेल्यानंतर धो 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 पाऊस सुरू झाला. पावसामध्ये भिजले, एका झाडावर जाऊन बसले. सर्वात वर सुदाम दिला, मध्यंतरी भगवान श्रीकृष्ण खाली. बलराम दादा तब्येतीमुळे वर चढले नाही, खाली थांबले. भूक लागली सुदामदेवांना, काय करावं तेवढ्यात आठवलं गुरुमाऊलीने गुरुमाताने आपल्याला चणे दिलेले, आपल्या वाट्याची एक मूठ आहे, काढलेले गप 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 खाल्ली. पण त्या चण्याचं एक विशेष असतं, ज्यांना दात नाही त्यांना सुद्धा खाऊ वाटतं. आणि त्याच्या पुढची विषय असा आहे, नको मला नको मला नको मला नको नको म्हणायचं, भरपूर खायचं, अशातला तो प्रकार आहे. ते एक घास खाल्ला की अजून खाऊ वाटतं, अजून खाऊ वाटतं. पोट तर काय भरत नाही, खाऊच वाटतं. जोपर्यंत पोट गुडगुड करत नाही तोपर्यंत खात राहत. एक मूठ खाल्ली, मग विचार केला आता 2 मुठी राहिल्यात, एक आहे देवाची आणि एक आहे बलराम दादाची. आता असं ना तसं देव त्यातली नेहमी तर मला देत असतो नेहमी. काय मी गुरुमाताने खायला दिलं की मी अतिशय प्रिय आहे म्हणून मला थोडस देतोच, तर आता देणारच आहे तर खाऊ थोडस. थोडस खात, परत विचार केला आता थोडस खाल्लंय तर काय खाऊ, देव काय म्हणणार आहे, आपलाच आहे. देवाचं सगळंच खाऊन टाकलं. परत म्हणे हे बलराम दादा गोळ आहे, थोडीशी स्तुती गेली की प्रिय, काय नाही त्यांचं बी खाऊन टाकू. खाऊन टाकलं, कडकड 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 वाजतंय. ते खाताना काही शांतता नसते, सायलेंट नसतं, तोंडाचा आवाज चांगला चालू असतो. तर आवाज ऐकून भगवंत म्हणायचे, सुदामा कसला आवाज येतोय रे? काय नाही देवा, लयच थंडी. तर थंडीनं माझं दात कडकड कडकड करते, थंडीमुळे करते रे. मला वाटलं ते हार चलेच खातोय काय. नाही नाही देवा, तुम्हाला सोडून कसं काय काय, आणि तुमच्या वाटेत कसं काय काय. खोटं बोलले, देवाला खोटं बोलले आणि देवाचं खाल्लं. लक्षात द्या, देवाचं खाणं सोपं नाही, म्हणजे देवाच्या नावाने दिलेलं खाणं सोपं नाही. देवाचं खाल्लं आणि देवाला खोटं बोलले, याच पातळ एवढं वाढलं. लग्न झालं नाही, अष्ट दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये. 4 लेकर, बायको, परिवार. पाऊस आला, घरातून पाणी वाहतो.
वारा ऊन घरामध्ये येत होता. भिक्षा मागायला जावावी आणि 5च घर भिक्षा मागायची, पण एक घर ही भिक्षा भेटत नव्हती. 4-4 दिवस लेकर उपाशी राहत होते. एक शीत कुठेतरी त्या भांड्यामध्ये सापडला, त्याचे 2 तुकडे केले, एक देवाला अर्पण केला आणि एक मुलांकरता अर्पण केलेलं आहे. ही अवस्था इथपर्यंत पोहोचलेली आहे. तरी तरी अन्न भेटावं ते सुद्धा प्राप्त होत नव्हतं. रुक्मिणी आईसाहेबांना दया आली. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, भगवंता तुमचा मित्र आहे, नसता मित्र नाही तुमचा भक्त सुद्धा आहे, तुम्हाला दया नाही काही? थोडं कुणाच्या तरी मनामध्ये हे करा ना, नाही तर तुम्ही द्या. भगवंत म्हटले, मी द्यायला गेलो तर तो घेत नाही, तो स्वीकारत नाही म्हणून मी देत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी त्याचा मित्र आहे म्हणून त्याला देत नाही. का? कारण त्याचं कल्याण व्हावं, हे भोग भोगून संपवावे असं माझी इच्छा आहे म्हणून मी देत नाही. मी काय त्याचा शत्रू नाही. आता जर मी त्याला ते दिलं तर हे भोग भोगण्याकरता त्याला हजारो जन्म घ्यावे लागतील. तुला एका दारात गेलेल्या रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांना बुद्धी दिलेली आहे. त्या बाईला तिने 5 पक्वानाचं ताट आणून ब्राह्मण देवांना दिलेलं आहे. आनंद झालेला, आज माझी लेकरं पोट भरून जेवतील म्हणून जोडी अडकवलेले रस्त्याच्या कडेने चाललेले. तर राजाचा थाट सुरू झाला आणि राजाच्या थाटमध्येच घोडा पळू लागला. घोड्याचा धक्का सुदाम देवांना लागला. असलेलं जे काही अन्नाचा शीत आहे तो जमिनीवर मातीवर पडलेला आहे. कुत्र आला आणि ते कुत्र खाऊ लागलेलं आहे. भगवंत सांगतात, रुक्मिणी याच्यावर अधिकार कुत्र्याचा होता पण त्यांचा नव्हता. इथपर्यंत अवस्था पोचली. देवाचं खाल्लं, देवाला खोटं बोलले, याचं फळ प्राप्त झालं. पुढे कथा झाली. सुदाम देवांना पत्नीने पाठवलं, देवाकडे आले. देवाकडे आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन एवढं केलं होतं की भगवंताने स्वतः उच्च आसनावर बसलेला आहे. पाय स्वतः धुतलेले, भगवंतांनी पायातील काटे काढलेले, जखम पुसलेले, पायामध्ये चप्पल नव्हते. धोत्राला 17 ठिकाणी ठिगळं लावलेले असत होतं. भगवंत स्वतः पूजा करतात ब्राह्मण देवताची, सुदाम देवांची. भगवंतांनी पूजा करण्याकरता कपाळाला गंध लावलेला आणि कपाळाला गंध लावता लावता पहिला घाम पुसला. कपाळाला असलेला घाम पुसला आणि घाम पुसत असताना जे काही पाप लागलेलं होतं, या पापाचं असलेलं भोग, ते भोग पुसून टाकले. आणि गंध लावताना काय दिलं? सुदामा ब्राह्मण दृष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला दिला. शुद्ध भाव दे कोणिया, गाव सोनियाचा दिला. नुसतं घर सोन्याचं नाही केलं, अख्ख ज्या गावात राहत होते ते संपूर्ण गावच द्वारका बनवली, दुसरी सोन्याचं घर केलं. हे भोग नष्ट झाले. कधी? हरी कृपे त्याचा नाश झाला. नाम संकीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे गोडी गेले त्यांचे. जे वैष्णव आहेत त्या वैष्णवांच्या ठिकाणी पाप राहत नाही. सगळं पाप नाही. मग काय आहे? अभंगाचं तिथे अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. भगवंताचं नाम घेतल्यानंतर पाप नष्ट होतं. पाप नष्ट होतं आणि काय प्राप्त होतं? ज्ञानोबा सांगतात, अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्मामध्ये केलेलं जे तप आहे ते तप एका नामाने त्यांना प्राप्त होतं. अनंत जन्मामध्ये, अनंत या शब्दाचा अर्थ किती हो? सांगाल बघून. अनंत म्हणजे किती संख्या? 4 का 5 का 6? अनंत शब्दाचा अर्थ ज्याचं गणित करता येत नाही, अंत नाही, त्याला म्हणायचं अनंत. अनंत जन्मामध्ये केलेलं तप. या तपाचे अनेक प्रकार आहेत. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप. भगवंत 17व्या अध्यायामध्ये या तपाचं वर्णन करतात. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जनम ब्रह्मचर्य हिंसाच शारीरम तप उच्यते. सत्यम प्रियेतम च स्वाध्याय व्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मनिग्रह. अशा प्रकारे शारीरिक, वाचिक आणि मानसिक या 3 तपांचं वर्णन केलेलं आहे. शरीराच्या द्वारा आपण जे तप करतो त्याला म्हणायचं शारीरिक तप.
उदाहरणार्थ पंढरीची वारी करणं, देवाला पाया पडणं, गुरूंच्या पाया पडणं, आई वडिलांच्या पाया पडणं, हे आहे शारीरिक तप. अनुद्वेग करम वाक्यम, दुसऱ्याला राग येईल असं न बोलणं, दुसऱ्याला टुचून न बोलणं, शिव्या न देणं, खोटं न बोलणं, हे आहे वाचिक तप. मनप्रसाद सौम्यत्व, मनाने प्रसन्न राहणं, मनाने दुसऱ्याचं चांगलं इच्छिणं, हे आहे मनाचं तप. अशा प्रकारचं केलेलं तप हे अनंत जरी जन्माचं असलं, अनंत जन्मामध्ये जरी असलं तरी ज्ञानोबा म्हणतात तप एक नाम. अनंत जन्मातलं तप आणि एकटं नाम हे एका बाजूला. अनंत तप आणि फक्त एक नाम, फक्त एक नाम म्हणजे कुठलं? विठ्ठल. विठ्ठल नाम एका बाजूला आणि अनंत तप एका बाजूला. असं जर असेल तर तराजू समान राहतो. तराजू समान राहतो. कधी? एकच विठ्ठल नाम आणि अनंत जन्माचं तप हे एकत्रित केलं तर तराजू समान राहतो. जर दोन नाम टाकले की मग ते तराजू खाली जातो, हे वर येतो. दोन नाम टाकले एवढं तप नामामध्ये आहे. अशा प्रकारे ज्ञानोबा सांगतात. कदाचित आपण या गोष्टीचा फार विचार करत नाही, पण विचार केला पाहिजे. ज्ञानोबा हे महावैष्णव आहेत. आपण सर्वजण मानतो महाविष्णूचा अवतार, अर्थात ब्रह्मांडाचे चालक ज्ञानोबा आहेत. ही सगळी सत्ता ज्ञानोबांच्या सत्तेनं चालू आहे. ज्ञानोबांच्या सत्तेनं झाडाचं पाल हलतंय, ज्ञानोबांच्या सत्तेनं सूर्य चालतोय. अशा असणारे ज्ञानोबा खोट तर निश्चित बोलणार नाहीत ना? का बोलतील ज्ञानोबा खोट? ज्ञानोबांनी म्हटलं नाही 18व्या अध्यायामध्ये, माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. ज्ञानोबा म्हणतात ही ज्ञानेश्वरी मी लिहिली ना, त्याला कारण आहे माझी या सत्यवादाचे तप. मी सत्यवादाचं तप किती केलं? वाचा केली बहुत कल्प. खूप कल्प झाली, मी खोटच बोललो नाही. आम्ही नाही ठामपणे म्हणू शकत 2-4 दिवस झालं खोटच बोललो नाही. आपल्याला माहित नसतं आपण दिवसात किती खोटं बोलतो. फोनवर हॅलो कुठं आहे, आलो ना ते खोटं. काय येतं शिंदे म्हणा कशा असतो घरात, किती आपण खोटं बोलतो. ज्ञानोबा म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. खूप कल्प झाली, मी खोटं बोललो नाही. त्यामुळे हे झालं तया दीप महादीप. त्यामुळे हे ज्ञानेश्वरी रूपी महादीप मी निर्माण केलं. त्याचं कारण मी खोटं बोललो नाही. अशा प्रकारे ज्ञानोबा जर खोटं जर बोलत नाही तर ज्ञानोबांच्या शब्दाला खरं मानून आपण नाम घेणं काय अवघड आहे. ज्ञानोबा सांगतात ना, अनंत जन्माचे तप एका बाजूला आणि एका बाजूला फक्त एक देवाचं नाम आहे, तर एकदा तरी नाम घ्यायला काय हरकत आहे? नसतं एकदा विठ्ठल म्हटलो, एकदा श्री ज्ञानदेव म्हटलो, एकदा तुकोबाराय म्हटलो. अनंत जन्माचे तप इथं थांबायचं. अनंत जन्माचे तप आणि एक नाम. अनंत जन्माचे तप अधिक एक नाम, एक विभागणी करायची. अनंत जन्माचे तप एका बाजूला आणि एक नाम एका बाजूला, हे समान आहे. एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे, परंतु ते किंमत नसतं, त्याची किंमत नसते. ज्याच्या करता फार कठीण असतं ना त्याच्याविषयी फार आनंद वाटतो. योग्य ते चांगलं आहे असं वाटतं. सहजासहजी जर कुठं आपण गेलो दर्शन झालं ना, नाही आनंद वाटत. जर 4-5 तास दर्शनाला उभा राहिले का नाही, दर्शन झालं असा प्रसन्न चेहरा असतो. लय भारी दर्शन झालं असं, लय भारी दर्शन. 4-5 तास उभा राहिला, लय भारी दर्शन झालं. सहज गेलो दर्शन झालं, नाही आनंद वाटत. जिथं सहज दर्शन आहे तिथली किंमत नाही. जिथं सहज दर्शन आहे तिथल्या देवाची किंमत नाही. आणि जिथं दर्शन करण्याकरता फार अट्टहास करावा लागतो तिथली फार किंमत आहे. इथनं शिखर शिंगणापूरला जातो, अट्टहास आहे. इथून महाबळेश्वरला जातो, अट्टहास आहे. त्र्यंबकेश्वरला जातो आहे, पैसा जातोय, वेळ जातोय, शारीरिक कष्ट जातोय. तिथं 4-4, 5-5 तास उभा राहतोय, तिथं आनंद आहे. पण इथं जायला आनंद नाही. इथं तेच आहे ना, बदल आहे, पण नाही वाटत. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर तिथं भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे. तिथं दर्शन 8 तास उभा राहतो. दर्शन मारी काढतो, भरपूर त्रास होतो, तरी पण दर्शन करतो. दर्शन केल्यानंतर आनंद वाटतो. वा दर्शन झालं, आनंद वाटतो. तेच दर्शन जर ताकपिट्याचं दर्शन करायला गेलं, दुसऱ्या मिनिटाला दर्शन होतं, काय नाही वाटत. तिथं गर्दी मुख्य मंदिरामध्ये. ताकपिट्या देव म्हणजे कोण आहे? हो विठ्ठलच आहे ना. त्या मूर्तीमध्ये आणि या मूर्तीमध्ये काय भेद आहे? ज्यांनी पाहिजे त्यांनी सांगा. उंचीचा सुद्धा फरक नाही, उंची सुद्धा एकच आहे.
ती बी काळ आणि ही बी काळ आहे, दोन्ही बी काळेच. ऐक काय फरक आहे? सारखे दोन्ही देव आहे, पण त्या देवाचं दर्शन करताना आनंद वाटतो, इकडं काही नाही वाटत. आपल्याला आमचं दर्शन करतो, चला ढकलायला बी लागत नाही, हेच अगोदर निघून जातो. तिथं ढकलले तरी पाय पकडतो. का? जिथं कष्ट आहे, सायास आहे, त्याचं महत्व वाटतं. जिथं सहजासहज आहे तिथं महत्व वाटत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर 500 रुपयाला तरी चुना लागतो, त्यावेळेला त्या अन्नाची किंमत कळते, पुसून पुसून खातो. पण जेव्हा पंगत असते सप्ताहामध्ये, एवढं नाश केलं जातं, त्या अन्नाची किंमतच नाही. 100 पत्रवाळ्या मागे एका गरीबाचं निदान 4-5 दिवसाचं तरी जेवण होईल. 20-25 माणसं जेवण करतील 100 पत्रवाळ्या मागे. 20-25 जण वाटते कमी झाड, पोट भरून जेवण करतील. एवढं अन्न नाश केलं जातं का? फुकट आहे. सहज जे आहे त्याची किंमत नाही. जिथं कष्ट घ्यावं लागतं तिथं किंमत आहे. अनंत जन्माचे तप एक. तसं जरी असलं तरी हे मात्र अतिशय सुगम आहे. वाचेसी सुलभ रामकृष्ण अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ असं असणार ते भगवंताचं नाम. सर्व मार्गामध्ये सुगम म्हणजे सोपं आहे हरिपाठ. सर्व मार्गामध्ये सोपा आहे हरीचा पाठ. सर्व मार्ग म्हणजे काय? योग याग क्रिया धर्माया गेले ते विलाया हरिपाठ. तिसऱ्या चरणामध्ये नामोबारा म्हणतात योग याग क्रिया धर्म हे जे काही सांगितलेलं आहे सगळं हरिपाठाच्या ठिकाणी नष्ट होतंय. का नष्ट होतंय? कारण हे सगळ्यामध्ये सोपं आहे. बाकीचं हे योग यज्ञ अष्टांग योग याच सगळ्याची काय झाले आता एक्सपायरी डेट संपलेले. काय आपलं चरण त्याच्या अगोदर दुसरं चरण अनंत जन्मात एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. सर्व मार्ग सुगम हरीचा पाठ केला की सगळे मार्ग सुगम होतात असा एक आहे. सगळ्या मार्गामध्ये हरिपाठ सुगम आहे आणि हरिपाठ केल्यानंतर सगळे मार्ग सुगम होतात. कळतंय का? सगळ्या मार्गामध्ये हरिपाठ सुगम आहे आणि हरिपाठ केल्यानंतर सर्व मार्ग सुगम होतात. काही काहींच्या डोक्यावरून जातात. सगळे मार्ग म्हणजे ऐका, पंढरपूर हे एक ठिकाण आहे. पंढरपूर काय? एक ठिकाण आहे. पण पंढरपूरला जाण्याचे वेगवेगळे साधन आहेत. हे साधन म्हणजेच मार्ग. कोणी सायकलने जाईल, कोणी चालत जाईल, कोणी टू व्हीलरने जाईल, कोणी फोर व्हीलरने जाईल, खूप लांब असेल तर पैशावाला विमानाने जाईल. म्हणजे काय? हे वेगवेगळे जाण्याचे मार्ग. ते म्हणतात विमान कुठे आहे तर ती जवळ आसपास लांबून आल्यामुळे पुण्याला उतरेल, सोलापूरला उतरेल. हे काय आहेत? मार्ग. पंढरपूर एक ठिकाण आहे, त्याकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे. तसं भगवंत हा एक मार्ग आहे. म्हणजे भगवंताकडे हा ध्येय आहे आणि त्याच्याकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग. नामस्मरण, यज्ञ, ध्यान, तपश्चर्या हे वेगवेगळे मार्ग. या वेगवेगळ्या मार्गामध्ये नाम मार्ग हे श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं तात्पर्य. दुसरा अर्थ असा आहे की भगवंताचं नाम घेतल्यानंतर सर्व मार्ग सुगम होतात. सर्व मार्ग सुगम होतात म्हणजे आपल्या जीवनातलं सगळं मार्ग नीट होतात. अनेक जण म्हणतात माळ घातल्यापासून भगवंताचं नाम घेतल्यापासून आमचं सगळं मार्गाला चाललंय. आणि हे खरं आहे. भगवंताचं नाम घेतल्यानंतर निश्चितच सगळे मार्ग सुगम होतात. ज्याप्रमाणे ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे प्रगटरिया गवस्ती अशेष ही मार्ग दिसती. गवस्ती म्हणजे सूर्य. सूर्य जर प्रगटला तर सगळे जसे मार्ग दिसतात तशा प्रकारे देवाचं नाम घेतल्यानंतर सगळेच मार्ग आपल्याला सुगम होतात. म्हणून कुठेही जाताना भगवंताचं नाम घेऊन जा. आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. गाडी घेऊन बसताना देवाचं नाव घेऊन बसा. दरवाजातून बाहेर पाऊल टाकताना देवाचं नाम घेऊन करा. आपलं कार्य सुगम होतं. गरुड पुराणामध्ये आलेला कथा 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे चालतो. ते गरुड आणि सर्प हे भाऊ आहेत. गरुड आणि सर्प. सर्पाची आई जी आहे तिचं नाव आहे क्रतू आणि गरुडाच्या आईचं नाव आहे विनता. बाप एक आणि बायका अनेक होत्या. म्हणजे आई वेगवेगळी. कश्यप ऋषी या कश्यप ऋषींना अनेक बायका होत्या. त्यापैकी 13 बायका मुख्य होत्या. एखाद्याची एकच बायका मुख्य असते पण इथे 13 बायका मुख्य होत्या.
या 13 बायकामध्ये नाव जे घेतलं जातं ते विनता आणि क्रतू. त्या विनताने 2 अंड्यांना जन्म दिला. त्या जे काही जीव जन्माला येतात ना त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. लक्ष आहे ना? मागे बसले झोपले का? ऐकून घ्या. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज असे 4 प्रकार आहेत जन्माला येण्याचे. जारज या शब्दामध्ये आपण बसतोय. आईच्या गर्भातून ज्यांचा जन्म होतो त्यांना म्हणायचं जारज. अंडज म्हणजे जे अंड्यातून जन्माला येतात. अंड्यातून अंड माहिती का? अंड्यातून ज्यांचा जन्म होतो पशु पक्षी त्यांना म्हणायचं अंडज. स्वेदज म्हणजे जे घामातून जन्माला येतात, घामामध्ये जे तयार होतात जीवजंतू त्यांना म्हणायचं स्वेदज. आणि उद्बीज या शब्दाचा अर्थ ज्यांचा बियातून जन्म होतो म्हणजे वृक्ष. बियातून जन्म होतो त्यांना म्हणायचं उद्बीज. अंड्यातून जन्म होतो त्यांना म्हणायचं अंडज. आईच्या गर्भातून जन्म होतो त्यांना म्हणायचं जारज. आणि घामातून होतो त्यांना म्हणायचं स्वेदज. अशा प्रकारे 4 प्रकारच्या जन्माच्या योन्या सांगितलेल्या. आणि या 4ही प्रकार कश्यप ऋषींच्या 13 पत्नीपासून झालं. म्हणजे झाडांना जन्म देणारी सुद्धा कश्यपाची बायको आहे. हे ऐकायला जरा आश्चर्य वाटत. झाडांचा जन्म सुद्धा त्यांच्यापासून झाला. त्या अगोदर होत नाही असं नाही, पण सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव करून निर्माण झाले. ब्रह्मदेवाने जे सप्त ऋषी निर्माण केले या सृष्टीचा विस्तारा करतात, त्या सप्त ऋषीमध्ये कश्यप ऋषी आहेत. आणि त्या कश्यप ऋषी पासून ही परंपरा वाढली. मग त्यामध्ये पक्षी सुद्धा जन्माला आले, माणसं सुद्धा जन्माला आले, अनेक प्रकारे जन्माला आले. त्यामध्ये गरुड हा एक पक्षी आहे. अंड्यातून जन्म झाला गरुड आणि अरुण. अशा प्रकारे 2 जन्म झालेले आहेत. क्रतू नावाची जी पत्नी होती तिने सापांना जन्म दिला. हजारो साप जन्माला आले. तिचे हजारो होते, हिचे 2च लेकरं होती. ही 2च होती पण फार सामर्थ्यवान होती. त्यातला अरुण भगवान सूर्यदेवाचा सारथी झाला. हा मात्र आईच्या सेवेमध्ये राहिलेला आहे. आई ही क्रतूची दासी होती. दास्य तो स्वीकारलं होतं का? सहज खेळता खेळता त्यांचं पैज लागली. ती पैज लावायची बहुतेकांना सवय असते. ती पैज लावली काय नाही म्हणे. ते जो घोडा आहे कुठं सूर्याचा रथाचा जो घोडा आहे त्या घोड्याची शिफ्टी पांढरे. असं कोण म्हणे? विनता. गरुडाची आई. झोपत नाही ना कोण? हे असं गोष्टीचा प्रभावच आहे. सांगायला लागले की झोप लागते. असं झोपायचं असले झोपा, अंधारातल्याने झोपा, समोरच्याने ऐकून घ्या. एरवी काय असं ना तशा झोप लागत नाही. काही इथं झोप लागते बरोबर. किती आश्चर्य. तेवढं तरी माझ्याकडून पुण्य होते. नशीब आहे. विनता म्हणते गरुड घोडा जो आहे ती घोड्याची पूट पांढरा आहे. क्रतू म्हणते पांढरं नाही, काळ आहे, काळ. त्याच्यावरून झाले वाद सुरू. त्याच्यातून लावली पैस. पैस का? हो पैस तर पैस. काय पैस? जर काळ शिपूट असलं तर क्रतू म्हणते तू माझं दास्यत्व करायचं. विनता म्हटले जर पांढरं असलं तर तू माझं दास्यत्व करायचं. गुपचूप नागांना पाठवलं आणि विचारपूस करायला लावली कसं शिपूट आहे बघून या. नागांनी बघितलं, आईला गुपचूप काना सांगितलं आई आता दास्यत्व आहे निश्चित. का? पांढरं शिपूट आहे, काळ नाही. आता काय करायचं? ती चतुर होती. तिनं सांगितलं तसं नाही करायचं. आता तुम्ही काय करा, त्या शिफ्टीला गोल गोल येडे घाल. काळ्या काळ्या सापांना तिकडे पाठव. शिफ्टीला येडं घातलं आणि ज्या वेळेला समोरून सूर्यदेव चाललेले त्यावेळेला रथ पाहिला आणि काळा शेपूट दिसला. विनताने दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्व स्वीकारू लागलेले, दास्य करू लागले. दास होणं सोपं नाही. दास होणं सोपं नाही. दास व्हायचं म्हणजे बोलणं खावं लागतं. दास व्हायचं म्हणजे सेवा करावं लागते. आपल्याला काय कष्ट होतं हे बघायचं नाही लागत. तिला सुखी ठेवायसाठी रात्रंदिवस पळू लागले. पाण्यामध्ये आधीच पळत झोप वगैरे सगळं सोडून दास्यत्व स्वीकारलं. गरुडाला वाईट वाटलं. आपली आई दास्यत्व स्वीकारते योग्य वाटना. कोण लेकराला आईचं दुःख पाहिलं आणि वाईट वाटू लागलेलं. आई काय करू याच्या करता? मी आई काय करू याच्या करता? त्यावेळेला आईने सांगितलं मला काय माहित नाही. तिला विचार. तिकडे गेलेलं आहे. विचारलेलं काय करावं? तिला स्वतःच्या लेकराची काळजी. तिला वाटलं आपल्या सापांना
अमर व्हावे, जसे देव अमर आहेत तशा प्रकारे माझे पुत्र सुद्धा काय व्हावेत, अमर व्हावेत. याच्या करता स्वर्गातनं तू अमृत घेऊन ये. स्वर्गातनं अमृत जर घेऊन आला तर मी तुझ्या आईला दास्यत्वातून मोकळा करेन. अशा प्रकारे सांगितल्यानंतर गरुडाने ठरवलं स्वर्गाला जायचं. पण स्वर्गाला चालले आणि कश्यप ऋषी त्या ठिकाणी प्रगट झाले. कश्यप ऋषी म्हणतात, अरे गरुडा, स्वर्गाला जाण्याचं तू धाडस करतोय पण एवढं सोपं नाही. मध्यंतरी इंद्रदेवा, इंद्राचा वज्र साधारण नाही. नसतं पर्वताला स्पर्श केला तर पर्वताचं पीठ होतंय, हे वज्रामध्ये ताकद आहे. अग्निदेवाचा अग्नी तू सांभाळू नाही शकणार, वायुदेवाचा वायू तू सांभाळू नाही शकणार. आणि यांच्यातून जरी पलीकडे गेला तर भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव यांचं ब्रह्मास्त्र, पाशुपती अस्त्र आणि विष्णू अस्त्र हे तुला काही सुदर्शन चक्र त्यांच्या समोर तू चालू शकणार नाही. मग काय करू पिताजी, मी याच्याकरता काय करू? त्यावेळेला कश्यप ऋषींनी मंत्र दिला, अच्युत 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 या भगवंताचं नाम घे आणि या भगवंताच्या नामाने तुला सामर्थ्य प्राप्त होईल. अशा प्रकारे गरुडाला सांगितलं आणि गरुडाने नामस्मरण करायला सुरुवात केली. अच्युत 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 अच्युत. भगवंताचे अनेक जी नाव आहेत त्यापैकी अच्युत हे एक नाव आहे. अच्युत अच्युत अशा प्रकारे म्हणत फरारी मारलेले स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेल्यानंतर ते सेवकन हे छाटछूटच एका नसता हवेनच उडून गेले पंखाच्या. इंद्रदेव समोर आला, इंद्राचा वज्र गिळून टाकला, सगळ्यांचे सगळे अस्त्र गिळून टाकले, सगळे देव शरण आले. शेवटी भगवान शंकर प्रगट झाले, ब्रह्मदेव प्रगट झाले आणि विष्णूही प्रगट झाले. या तिघांचेही अस्त्र गिळून टाकले. सुदर्शन चक्र, ब्रह्मास्त्र, पाशुपती अस्त्र तिन्ही गिळून टाकले. मग तिन्ही गिळून टाकल्यानंतर अमृत हातामध्ये घेतलेलं आहे. भगवान विष्णूने पाहिलं. भगवान विष्णू म्हणतात, अरे तुझं शौर्य पाहून मी फार चकित झालोय, पण मला एवढं सांग, मला एक सांगशील काय? आजपर्यंत मी कधी हारलो नाही, कारण मी कृष्ण आहे, मी देव आहे. आणि विष्णू या नामामध्येच ही शक्ती आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती. मी जिताय तिथं विजय आहे. आणि आज माझा पराजय तुझ्या समोर झालाय. पराजय होण्याचं कारण काय? त्यावेळेला गरुडाने नम्रपणे सांगितलं, देवा तुझा आहे तुझं पाशी, तुझ्या जवळ आहे, पण तुला नाही माहित काय तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकळे मेघ श्यामा. देवा तुझ्याच नामाचा दीक्षा मला माझ्या वैदाने दिली अच्युत या नामाची. ना आता सुद्धा माझ्या अंतर्मनामध्ये ज्ञानदेवा मौन जपमाळांतर्यात अच्युत 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 असं नामस्मरण चालू आहे. आणि या नामाच्या प्रभावाने तुम्हाला सुद्धा हरवण्याची शक्ती मला प्राप्त झाली. भगवंत खुश झाले. भगवंत म्हटले, बोल तुला काय पाहिजे? गरुडाने पाहिलं म्हणे, मजा आहे, हरले तुम्ही आणि तुम्ही खुशाल मला म्हणताय काय पाहिजे? ए देवा तुला काय पाहिजे ते माग, मी देतो. अशा प्रकारे गरुड म्हणतात. कशाचं सामर्थ्य? अच्युत नामाचं सामर्थ्य. तुला काय पाहिजे ते माग, मी देतो. भगवंत म्हटले, मला पाहिजे ते देशील? हो देईन, पण कधी माहिती? मी माझ्या आईची जी सेवा करतोय ती सेवा करून नंतर देईन. ठीक आहे, माझं एक आहे काय? माझी एक इच्छा आहे, तू माझं वाहन म्हणून राहावं, माझं वाहन म्हणून राहावं. गालातल्या गालात गरुड हसलेले आहेत. वा, माझ्या करता याच्यापेक्षा मोठी काय सेवा असणार. म्हणून आज देखील कोणत्याही मंदिरामध्ये जा, समोर एका बाजूला गरुड हनुमंत, पुढे जोडोनी हात. एका बाजूला गरुड आहे आणि एका ठिकाणी हनुमंत आहेत. अर्थात गरुड या नावाने ओळखलं जातं. तिथून पुढे गरुड खाली पृथ्वी तलावर आले. पृथ्वी तलावर आल्यानंतर मग इंद्राला काळजी पडली. इंद्र येऊन भेटतोय आणि सांगतोय हे असं योग्य नाही. जर सर्पच जर अमृत पेले तर या जगामध्ये सर्पांचं साम्राज्य होईल आणि हे काही योग्य नाही. मग काय करायचं? त्याच्याकरता तिथं उंच कट्यावर ते अमृताचा कलश ठेवलेला आहे. आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी गरुड म्हणू लागले, देवांनो सर्पांनो हे अमृत प्या, पण अमृत पवित्र आहे, असं तसं घेऊ नका. उगाच लावा, तोंड बुडवचा, आंघोळ करा, स्नान करा आणि नंतर घ्या. त्यांनाही खरं वाटलं. आंघोळी करता गेले. इकडे इंद्र आला आणि इंद्राने आल्यानंतर ते कलश उचलला. उचलल्यानंतर तेवढ्या त्या इंद्राचं आणि सर्पाचं युद्ध सुरू झालं. त्यामध्ये काही त्याचे थेंब, अमृताचे थेंब गवतावर पडले गेले आणि ते कलश घेऊन इंद्र स्वर्गामध्ये गेला.
त्यांना वाटलं जाऊ दे, आपल्याला अमृत नाही तर नाही भेटलं, पण अमृताचे काही थेंब तरी खाली पडलेले आहेत. ते अमृताचं थेंब चाटण्याकरता जीभ बाहेर काढली गवतावर. ते चाटली, गवत होतं काय, गवत काय असतं बरं, कापतो सुद्धा. ते गवतावरून जीभ फिरवली, त्या जीभीचं झालं 2 तुकडं. सापाला किती जीभ आहेत? 2 जिभेचे 2 भाग झाले. त्यामुळे सर्पांनी कसं का होईना अमृत पेल्यामुळे साप सुद्धा अमर आहेत. कसं माहितीये? सापांचं वय झालं की ते कातण टाकतात. कातण टाकलं की झालं तरुण. पुन्हा वय झालं की कातण टाकतात, परत झाले तरुण. जर सर्पाला कुणी मारलं तरच मारतात, नाहीतर असं नाही. अपघाताने सर्पांना मृत्यू आहे असा मृत्यू नाही. गवत सुद्धा तणनाशक मारा, वरून पिवळं खालून हिरवं, कापलं तरी दुसऱ्या दिवशी काढलं डोकं, जसं दाढी डोकं काढती 2 दिवसात, तसं गवत काढतं डोकं वर. का? अमृत मार्ग सुगम हरिपाठ या विषयावर आपण बोलतोय. भगवंताचं नाम सर्व मार्गामध्ये सुगम आहे, किंवा भगवंताचं नाम घेतल्यानंतर सर्व मार्ग सुगम होतात. गरुडाला अमृत आणण्यासारखं एवढा कठीण मार्ग होता, पण तो मार्ग अच्युत नामाने सुगम झाला, म्हणून सर्व मार्ग सुगम. हरिपाठ योग या धर्म धर्मी माया गेले ते विलया हरिपाठ.